नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं ओपनिंग चांगलं पॉझिटिव्ह 150 ते 200 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्हमध्ये आणि ऑलमोस्ट जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 24,500-550 त्याच्या आसपास दिला। त्याच्या पाठीमागचे रिझन्स होते क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये जोरदार आलेली पडझड झालेली, 8% डाऊन ब्रेंट क्रूड ऑइल आहे, परत पुन्हा $85 बिलो $83 आसपास आहे। नायमेक्स क्रूडसुद्धा $80 बिलो आले। त्याचं कारण होतं की इराण आणि US वर अमेरिका इराणवर विकेंडमध्ये शनिवारी किंवा रविवारी जोरदार स्ट्राईक करण्याची चेतावणी ट्रम्प यांनी दिलेली शुक्रवारी, त्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइसेस परत पुन्हा वाढलेला थोडा मार्केटमध्ये तणाव होता। पण ओव्हर द विकेंड मिडल ईस्ट कंट्रीजची झालेली निगोसिएशन आणि इराणबरोबरची परत पुन्हाची थोडीशी वार्तालाप यामुळं ते जे काही स्ट्राईक्स अमेरिका करणार होतं ते कॅन्सल करण्यात आले। त्यामुळं क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये जोरदार फॉल बघायला मिळाला की अमेरिका आणि इराणमधलं टेन्शन काही अंशी तरी परत पुन्हा निवळताना दिसतंय आणि ग्लोबल एनर्जी क्रायसिस जो आहे तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा ब्लॉकेड असेल तो कुठंतरी सोल्युशन निघेल या अनुषंगानं क्रूड ऑइल पडले, परिणामी ग्लोबल मार्केट्समध्ये तेजी राहिली। त्याच अनुषंगानं आपल्याही मार्केटमध्ये आज ओपनिंगपासून तेजी राहिली आणि ऑलमोस्ट क्लोजिंग सेशनपर्यंत निफ्टी जो आहे तो डेज हायच्या आसपास 24,600च्या आसपास बंद दिला आहे। पण आज एक वेगळी गोष्ट मार्केटमध्ये घडली की F&Oचे क्लोजिंग सेशनचे रूल्स बदललेत। आधी मार्केटचे क्लोजिंग सेशनचे रूल जे होते ते दुपारी क्लोजिंग सेशन 3 वाजून ते 3:30 अर्धा तासाचं ॲव्हरेज असायचं, पण आता तसं न होता F&O ट्रेडिंग 3:40 चालणार आहे। 3:15 ते 3:30 ऑप्शन प्राईस विंडो असणार आहे, त्यानंतरनं 4:40 एक फायनल क्लोजिंग प्राईस येणार। त्या अनुषंगानं मार्केटमध्ये आजचं क्लोजिंग सडनली ते ज्यावेळी मार्केट बंद झालं 3:15ला 24,600 होतं, आता ते ऑलमोस्ट 24,800च्या आसपास दिसतं। त्यामुळे थोडंसं हा एक नवीन फरक आहे मार्केटमध्ये, तो आपल्याला थोडंसं बघितला पाहिजे की स्पॉट मार्केटमध्ये निफ्टी एवढ्या वरती वाढलेली आहे, कारण फ्युचर्स मार्केटमध्ये जे आहे ते निफ्टी वाढली नाही, 24,650च्या आसपास आहे, पण स्पॉटमध्ये ऑलमोस्ट 24,800पर्यंत गेलेली आहे। त्यामुळे ते कदाचित पोटेन्शियली उद्याचं ओपनिंग या अनुषंगानं थोडंसं एक मिसकॅल्क्युलेशन आहे का प्रॉपर वर्कआउट झालं हे बघणं गरजेचं आहे। पण ओव्हरऑल क्लोजिंग सेशनपर्यंत निफ्टी 200 पॉईंट पॉझिटिव्ह होता 3:15पर्यंत, जी जमेची बाजू आहे। त्यामुळे जर उद्यासाठी निफ्टीला ट्रेड करायचं असेल तर 24,600च्या वर जर निफ्टी मेंटेन राहिला तर 24,800पर्यंत जाईल। 24,600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 24,600च्या वर मेंटेन राहिला तर निश्चित मला वाटते निफ्टी उद्या जो आहे तो 24,800पर्यंत जाऊ शकतो। लोअर लेवलला 24,600च्या खाली आला तर 24,500पर्यंत निफ्टी जो आहे तो थोडासा खाली येऊ शकतो। या अनुषंगानं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 58,000 पिवट पॉईंट आहे, 58,000च्या वर गेलं तर 58,500पर्यंत बँक निफ्टी जाईल। 500 ते 600 58,500 ते 600 बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। त्यामुळे जर 58,500च्या वर 58,000च्या वर गेलं तर 58,500 ते 600पर्यंत बँक निफ्टी जाईल। लोअर लेवलला 58,000च्या खाली आलं तर 57,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतो। 57,500 बँक निफ्टीला लोअर लेवलला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 57,500 ब्रेक झाला तर फर्दर डाऊनसाईड येईल। निफ्टीमध्ये 24,500 ब्रेक झाला तर फर्दर डाऊनसाईड येईल। या अनुषंगानं निफ्टीमध्ये तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। आजचं जे 400 पॉईंटची तेजी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये 1,000 पॉईंटची जी तेजी दिसते ते क्लोजिंग सेशनच्या चेंजेस झाल्यामुळे ती सडनली आलेली आहे। सेन्सेक्स प्रॉपरली क्लोज आहे 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, तिथे जे आहे ते क्लोजिंग सेशन जे चेंज झाला 3:40पर्यंत त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस झालेले नाहीत। त्यामुळे थोडंसं उद्या ते बघणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं होईल। ओव्हरऑल आज NSEमध्ये 2175 शेअर्स वाढले, त्या बाजूला 856 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 44 शेअर्स वाढले, त्या बाजूला 6 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे, निफ्टीमध्ये सुद्धा वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। FIचा बाईंगचा मूड आहे, FIs बाय करत आहेत। FIsने काल 185 करोडचं बाईंग केलं आहे, DIsने 1900 करोडचं बाईंग केलं आहे। त्यामुळे ओव्हरऑल FIची जर विक्री थांबली तर निश्चित आपण असंच सस्टेनेबल मोमेंटम दाखवू शकतो। आज सेक्टर इंडिसाइजमध्ये सगळे सेक्टर्स पॉझिटिव्हमध्ये बंद झाले आहेत। त्यातला लीड केले आज IT सेक्टर 3.5% प्लस, त्यापाठोपाठ बँक्स, FMCG, ऑटो, मेटल, रिअल्टी, फार्मा सगळ्याच सेक्टर्समध्ये अर्धा ते 1%ची तेजी आहे। पडझड कोणत्याही सेक्टरमध्ये झालेली नाही आहे। युरोपियन मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी डाऊ फ्युचर्स युरोपियन मार्केट्स 1% पॉझिटिव्ह आहेत, डाऊ फ्युचर्स 500 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे जे काही एनर्जी क्रायसिस US इराणमध्ये जे काय थोडंसं स्ट्राईक एक्सटेन्शन झाले त्यामुळे मला वाटतं ग्लोबल मार्केट डावजनसुद्धा चांगलं पॉझिटिव्ह आहे। US मार्केट चांगले पॉझिटिव्ह गेले तर उद्या परत पुन्हा आपण पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो आणि हायर लेवलला जाऊ शकतो। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।